नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कोणती महिला अर्ज करू शकतात? म्हणजेच कोण पात्र, कोण अपात्र असतील, सर्व सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. अर्ज करण्यापूर्वीच ही माहिती माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबी मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या आरबी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर चला मित्रांनो, कोणती महिला पात्र, अपात्र असतील जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कोणती महिला पात्रता असणार आहेत पाहूया. पहिला म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तिसरा आहे किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. चौथा आहे लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेला बँक खाते असणे आवश्यक आहे. पाचवा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. ही पात्रता आहे. ह्या 5 नियमामध्ये ज्या महिला बसतात त्यांनी ह्या योजनेला अर्ज करू शकतात. पात्रता कोणती महिला ठरू शकतात पहा. कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे. दुसरा, राज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदार आहेत. तिसरा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेला, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. चौथा आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दर महिन्याला 1500पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल अशा महिलांना अर्ज करता येणार नाही. पाचवा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत ह्यांना अर्ज करता येणार नाही. सहावा, ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर एक वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिलांना ह्या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कोणती महिला अर्ज करू शकतात आणि कोणती नाही, कोण पात्र, कोण अपात्र आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दिला आहे. ही माहिती महिला अर्ज करताना त्यांना आवश्यकता माहीत असावी. यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवरती, ट्विटरवरती, टेलिग्रामवरती. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.